नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरीचे पोलीस पथकाला पिस्तूल असल्याची खबर मिळाली आणि आरोपींना पकडताच त्यांच्याकडे गांजा आढळून आला आहे. दिनांक 27 जून 2025 रोजी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की अहिल्यानगरकडून दोन्ही इसम गावठी पिस्तूल घेऊन येणार आहेत. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक समाधान पडबळ व राहुरी पोलीस स्टेशनचे डीबी पथकातील अंमलदार यांना नाकाबंदीबाबत सूचना देऊन रवाना केले असता पोलिसांनी गोपनीय माहितीप्रमाणे 2 मोटरसायकलवर आलेले 2 तरुण त्यांचे ओंकार सुखदेव साळवे वय 19 वर्ष राहणार राहुरी जिल्हा अहिल्यानगर व त्याच्यासोबत राहुरी येथील एक अल्पवयीन मुलगा अशांना पकडले, परंतु त्यांच्याकडे गावठी पिस्तूलच्या ऐवजी 1 किलो गांजा मिळून आला. त्यामुळे त्यांची पंच व नायब तहसीलदार बाचकर यांच्या समक्ष झडती घेऊन राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 719/2025 NDPS कायद्यासह विविध कलमान्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे वमने यांच्या मार्गदर्शनात राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक समाधान पडोळ, पोलीस हवालदार सूरज गायकवाड, पोलीस हवालदार राहुल यादव, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुराडे, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश भोसले तसेच मोबाईल सेल उत्तर विभाग येथील पोलीस हवालदार संतोष दरेकर, सचिन धनाड, पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर वेताळ यांच्या पथकाने केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे करत आहेत. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.